तर बीड मधलं बातमी आहे। मस्साजोग मधील सरपंच हत्या प्रकरणाला 18 दिवस उलटले, मात्र तरीही मुख्य आरोपी मोकाट आहेत। मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे या तिघांना पोलीस अजून शोधू शकले नाहीयेत। मारहाण आणि खंडणी प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आलाय। मस्साजोग इथल्या औदा एनर्जी प्रकल्पाच्या आवारात 6 डिसेंबर रोजी झालेली हाणामारी आणि 11 डिसेंबर रोजी सुनील शिंदे यांनी दाखल केलेला खंडणीचा गुन्हा आता तपासासाठी सीआयडीकडे वर्ग करण्यात आलाय। त्यामुळे हत्या प्रकरणातले मुख्य आरोपी अजूनही मोकाट असले तरी सुद्धा आता प्रकरण सीआयडीकडे देण्यात आलेलं आहे। बीडमध्ये राजकीय कार्यकर्त्यांच्या 38 हत्या झालेल्या आहेत असं म्हणत संजय राऊतांनी मात्र जोरदार खळबळ उडवून दिली आहे। बीडमधील अर्बन नक्षलवाद्यांना भाजपचं संरक्षण आहे का असा सवालही राऊतांनी केलाय। तर फडणवीसांना अर्बन नक्षलवादाची चिंता, मग बीडमध्ये कोण असा सवालही राऊतांनी उपस्थित केलाय। परळी विधानसभा मतदारसंघातल्या 118 बूथवर मतदान होऊ दिलेलं नाहीये। मतदारांना दहशतीनं बंदुका दाखवून पळवून लावलेलं आहे। हे देवेंद्र फडणवीसांना दिसलं नाही, निवडणूक आयोगाला दिसलं नाही। असला चुत्या निवडणूक आयोग हा आम्हाला अक्कल शिकवतोय का? आमचा नियम लादतोय 118 ठिकाणी, आणि हेच यालाच अर्बन नक्षलवाद म्हणतात देवेंद्र फडणवीस। लक्षात घ्या, मतदान जिथे करू दिलं जात नाही, लोकांना रोखलं जातं, तो अर्बन नक्षलवादाचाच प्रकार असतो आणि परळी हे त्याचं उदाहरण आहे। आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा प्रकारे मतदान होऊ दिलं नाही। तुमच्या नेतृत्वाखाली तुम्ही अर्बन नक्षलवाद्यांचे नेते आहात, तुम्ही कमांडर आहात अर्बन नक्षलवाद्याचे। तुम्हाला दुसऱ्यांवरती बोट दाखवायचा अधिकार नाही। अर्बन नक्षलवाद या राज्यात जर कोणी पोसत असेल तर ते देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा भारतीय जनता पक्ष पोसतो।